दोन्ही संघांच्या प्लेयर्सना विनंती असेल की आपला 12वा खेळाडू इकडे यायचंय आणि स्पीडअप करायचंय. प्राईम रोज संघाचा एक 12वा खेळाडू इकडे यायचंय. प्राईम रोज संघाला शेवटचा कॉल असेल आणि इथे जे आयोजन झाले त्यामध्ये फार मोठं मोलाचं योगदान लाभलंय. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आपल्याला सकाळपासून इनॉग्रेशन पासून. अजून देखील महिला प्रेक्षक वर्ग क्रिकेट रसिक प्रेक्षक देखील अजून देखील गर्दी करतायत, मात्र पाहतायत क्रिकेटचा मादक सौंदर्य. ते देखील कुठे रुनवालच्या हिरवळीवरती. हिरवळीचं ग्राउंड म्हणजे रुनवाल गार्डन सिटीचा नेत्रदीपक असं ग्राउंड पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच दादा, पुढचा सामना आपण घेऊन येत आहोत. प्राईम रोज वॉरियर विरुद्ध संभाजी स्वराज्य वॉरियर. या संघामध्ये संभाजी स्वराज्य वॉरियर यांना आमंत्रित केलं आहे प्रथम फलंदाजी करण्यासाठी. टॉस हा जिंकलेला होता प्राईम रोज वॉरियरने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांचा. आणि आपल्याला बघायला भेटतील दोन फलंदाज, अमोल दादा शिंदे आणि MLM मल्टी लेवल मार्केटिंग मनीष मेहता. नक्कीच ते आम्हाला ताबडते मलन गायकवाड मॅडम, रीता त्रिपाठी, वाघ काकी देखील यांचं देखील फार मोठं मोलाचं योगदान सकाळपासून तिथे उपलब्ध होत्या. वैशाली भोसले मॅडम, सुष्मिता ब्रह्मा, शगुन, माधुरीताई, दीपिकाताई, मयुरी पांचाळ देखील, स्वाती त्रिपाठी, सुधा हेरूर, सोनाली, दर्शनाताई, प्रियंकाताई, रेखाताई, नक्कीच विना मॅडम देखील इकडे होता, अश्विनीताई देखील, संध्या मॅडम देखील. आपण हा महिला वर्ग बघू शकतो, त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी फार मोठं कॉन्ट्रीब्यूट केलं. प्रत्येक वेळोवेळी आम्हाला इन्स्पायर करत राहिले. प्रत्येक स्टेजला देखील त्यांची अटेंडन्स पाहायला मिळाली. महिलांचा मोठा सहभाग या क्रिकेट वर्तुळात राहिलेला आहे, या आयोजनात राहिलेला आहे. नक्कीच न्यू बॅटर बघतोय अमोल आणि मनीष. आपण स्पीडअप करायचंय. गणेश दादा बेळणेकर चषक 2026 रुनवाल गार्डन्स. यामध्ये आपल्याला लाभलेले कमिटी निलेश, वैभव, सुष्मित, संदेश, मधुकर, प्रशांत, प्रफुल्ल, गिरीश, चंदन सिंग, स्वप्नील, अंकुश, शाहिद, गणेश दादा बेळणेकर, शिवराज, मार्मिक, प्रितिश आणि प्रचेत या सर्वांचेही मनपूर्वक आभार. अशी सुंदर अशी टुर्नामेंट अरेंज केल्याबद्दल गणेश दादा बेळणेकर चषक 2026. सर दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप करायचंय. आपण मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहू शकतो आपण सूरज कनाल, नक्कीच मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण सूरज कनालला बघू शकतो. लेग अंपायरच्या भूमिकेत आपण विनोदभाईला बघू शकतो. विनोदभाई जायचं आपण लवकरात लवकर त्वरित ताबा घ्यायचा आहे तो ग्राउंडचा. आणि एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. 3 संघ तर क्वालिफाय झालेत सेमीफायनलसाठी आणि आता हा 4था संघ आपल्याला मिळणार आहे. स्वराज्य संभाजी वॉरियर्स विपक्ष प्राईम रोज वॉरियर्समध्ये द्वंद्व रंगलाय, सामना रंगलाय. नेक टू नेक फाईट पाहायला मिळणार आहे आपल्याला. बघूया कोण पुढच्या पात्रता फेरीसाठी दाखल होतोय. तो 4था संघ मिळतोय का आपल्याला पाहावं लागेल या मॅच मधून. नक्कीच दादा, लक्ष असेल आपलं. दोनही संघा पहिले सामने जिंकून इथपर्यंत धडक मारली आहे आणि ह्या सामना जिंकून सेमीफायनल मध्ये 4थ्या स्पॉटसाठी क्वालिफाय होण्यासाठी दोघही संघांचा प्रयत्न असेल. या दरम्यान पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन नक्कीच राईट मूवरती विकेट आला. शैलेश टास घेतोय. अगदी 4 ते 5 पावलांचा रनअप पाहायला मिळते आपल्याला. आपण क्षेत्ररक्षणचा पिवट फिरवताना बघू शकतो. कॅप्टनच्या माध्यमातून पॉइंटला लेग स्लिप देखील आहे. थर्ड मॅन आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नरला देखील एक फिल्डर आहे.
व्ही शेपमध्ये 2 फिल्डर ठेवलेले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू होत आहे. पहिला चेंडू बघूया काय घडतंय. राईट वरती विकेट टाकताय चेंडू. बुंदा चेंडू टाकलाय, बॅटचा फेस खोललाय आणि पाठवलाय, डिस्पॅच केलाय. पाहावं लागेल, झाड बाहेरचं आहे, बाहेरच्या झाडाला लागून आलाय. डिसिजन असेल. ओ आउट ऑफ द पार्क. पहिला षटकार येतोय मनीषच्या माध्यमातून. षटकार 6 धावांसाठी. नक्कीच बाहेरच्या झाडाला बॉल लागला होता आणि कुठेतरी झाड बाहेर असल्यामुळे आपण हा षटकारच घोषित करणार होतो. पंचांनीही तोच निर्णय दिलेला आहे. पहिल्या बॉलवरती मनीष मेहताच्या बॅटमधनं खणखणीत षटकार येतोय. आपले इरादे त्यांनी जाहीर केलेत. दुसरा बॉल घेऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू होता अमोल दादांकडनं. तशी चपळ रनिंग बिटवीन द विकेट. अनिकेत येरुलकर कुठेही असतील त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नक्कीच क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय, खरपूस समाचार घेतोय आणि तितक्याच चांगल्या चेंडूला सन्मान देखील देतोय तो मनीष. पुढील चेंडू फेस करेल तो अमोल शिंदे. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा. गेल्या वर्षीपासून फॉर्म त्याचा कंटिन्यू आहे आणि आता बघू देखील बघूया फॉर्म कंटिन्यू करतोय का. उडवलाय आलाय, आउट ऑफ दी पार्क जातोय का. गेलाय बाहेरच्या झाडाला लागलेला. अंपायर सांगतात आम्हाला येस सीट्स हाय अँड हँडसम. षटकार 6 धावांसाठी. 2 बॅक टू बॅक. मनीष मेहताच्या बॅटमधनं 1 आणि अमोल दादांच्या बॅटमधनं 1 असे 2 खणखणीत षटकार बघायला भेटले. आणि कुठेतरी झाडाची पूजा संभाजी स्वराज्य वॉरियरने देखील केलेली आहे, पण ती पूजा मधल्या झाडाची नाही तर बाहेरच्या झाडाची केलेली आहे. नक्कीच नशिबाचा मासा घेऊन आलाय. आणखीन एक बॉल बॅट करकन फिरवली. हो तेवढं अंतर मिळतंय आणि धावा मिळताय 4. मनगटात आहे जोर. अमोल मारतोय एकदम कडक 4. 4 धावा. नक्कीच जोरदार बॅटिंग बघायला भेटते आपल्याला. पहिल्या 4 बॉलचा खेळ झाल्यानंतर धाव फलकावरती लागलेत 17 रन. 2 षटकार 1 चौकार यांच्या मदतीने धाव फलक जोरदार पळतोय. आणि बॅटिंग कोण करतोय. अमोल शिंदे, मनीष मेहता. नक्कीच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. 2 तू मारले 2 मी मारणार. ऐसा इच डालेंगा तो ऐसा इच मारेंगा असं कुठे दाखवतायत. अगदी बॉल आला टप्प्यावरती. ऑन द टप्प्याचे मेरिट वरती बॉल खेळला गेला. मॅच बॉल आलेला आहे. 17 रन 4 बॉल 17. अगदी P1 षटकाचा सामना करतायत आणि टोल वसूल करतायत. पॉवर प्लेच्या षटकाचा पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गरस्त असताना जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा, कलेक्ट करण्याचा, गॅदर करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पुढील चेंडू परफ्यूम डिलिव्हरी होता. बॉल आला समोरून गेला अगदी वाऱ्याच्या वेगाने. निर्धाव चेंडूची सांगत होते गणी सर. अजून एक डॉट चेंडू. नक्कीच अमोल दादांचा मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पिच गेंद होती पण कुठेतरी पेसला मॅचअप नाही करू शकले आणि तो बॉल बीट झाले. या घेऊन येतो बॅट्समन. उचलण्याचा प्रयत्न. अप्पर कट लागलेला आहे बॅटचा आणि बॉल चाललाय फाईन लेगच्या दिशेने. चौकार. एक क्षेत्ररक्षक करतोय. क्षेत्ररक्षण दूर राहिलेला चेंडू. अगदी बॉलची टो लागला, बॅटची कडा घेतली आणि लेमन कट, चायनीज कट पाहायला मिळाला आपल्याला. मात्र धावा देऊन जाईल ते 4 चौकार 4 धावांसाठी. नक्कीच दादा, जर मिडल ऑफ द बॅट हा कनेक्शन असता तर हा बॉल गेला असता टावर नंबर 12 कडे आणि कुठेतरी हा बॉल परत एकदा आणावा लागला असता. बॉल चेंजही झाला असता पण थोडासा मिस कट. नक्कीच P1 चा सामना झाला. पॉवर प्लेचं षटक झालं. आता नक्की धावा तब्बल गोळा केल्या गेले 21 आणि आता पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. म्हणजे आता काय 30 यार्डच्या बाहेर 5 खेळाडू जातील. चला पुढील चेंडू बघूया. पहिला चेंडू अक्षयचा भिरकावून दिलाय. मात्र फाइंडिंग द फिल्डर्स येते गोल्डन विकेट. मनीष बॅक टू डग आउट.
पहिल्या विकेटचं पतन. कुठेतरी मिसकॅल्क्युलेटेड शॉट होता मनीष मेहता यांच्याकडनं. छातीवरचा बॉल टोलवण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी पॉवर कमी पडली आणि फिल्डरच्या हातामध्ये झेलबाद होत आहेत मनीष मेहता. पण मनीष मेहताला रिप्लेस कोण करतोय? पॅडी, एक उत्कृष्ट आणि तेवढ्याच ताकदीचा प्लेअर रिप्लेस करतोय मनीष मेहता यांना. मनीष मेहता यांच्या बॅटमधनं आला होता एक जोरदार षटकार. दुसरा लगावण्याच्या प्रयत्नांमध्ये ते झेलबाद होत आहेत. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू धावफलकावरती लागले आहेत. 21. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न चाललाय प्राईम वॉरियर्स या संघाचा. नक्कीच प्रयत्न तर यशस्वी झालाय. मनीषला माघारी पाठवले आणि आता न्यू बॅटर आलाय पॅडी. रुनवाल गार्डनमध्ये सर्वात नावाजलेलं गाव, चर्चेत असणारा खेळाडू म्हणजे पॅडी. आमच्या समेत मॅचचा आनंद घेतात नरसे काका. वेगवेगळ्या भूमिकेत असतात. कराओकेच्या भूमिकेत आपण त्यांना ऐकू शकतो. गाणी बोलताना, गाणी ऐकताना राजेश खन्नाची आठवण करून देणारे आमचे असे नरसे काका. पुढील चेंडू राईट ओव्हर दी विकेट. फुल टॉस चेंडू होता. ग्लान्स केला मात्र थोडा बॅटवरती आला नाही म्हणूनच एक येता. पण तोपर्यंत धावा कलेक्ट केल्या गेल्या तर एक धावसंख्या 1 ने ॲड होते. धावफलकात धावा लागल्यात त्या 22 22 धावा. नक्कीच कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतंय. पॅडीने आपलं काम केलंय. स्ट्राईकला आणलाय तो अमोलला. बघूया अमोल आता काय करतोय आपल्या संघासाठी. अमोलची नजर मात्र बॉलवरती पडली. राईट हँडेड बॅट्समॅन अमोल, राईट हँडेड बॉलर, राईट ओव्हर दी विकेट टाकतोय. बिंदी गेंद डॉट बुंदा चेंडू टाकला आणि त्याचं प्रत्युत्तर नव्हतं अमोलकडे. याचाच अर्थ काय तर ह्या ओव्हरती आली ती बिंदी गेंद निर्धाव चेंडू. स्कोर स्थिरावतोय 22 धावांवरती. अगदी कुठेतरी स्कोर थोडासा थांबलेला वाटतोय गणिबाई. नक्कीच बॉलिंग टीम कडनं कमबॅक झालेलं दिसतंय. पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन खर्च केल्यानंतर ह्या ओव्हरमध्ये 1 विकेट, 2 डॉट्स आणि 1 रन. त्या दरम्यान गोळीच्या रूपात अमोल दादा शिंदे यांच्या बॅटमधनं येतोय फाईन लेगच्या दिशेने चौकार. नक्कीच त्याच्या संघर्ष चालू आहे अमोलचा देखील आपल्या संघासाठी क्वालिफाय करण्यासाठी. नक्की लीडिंग फ्रॉम द फ्रंट करतोय. 4 धावा कलेक्ट केल्या गेल्या. फाईन लेगला चेंडू आला तसा भिरकावून दिला फाईन लेगला आणि धावा कलेक्ट केल्या गेल्या त्या 10 धावफलके धावा लागल्या त्या 4 ने धावसंख्या ऍड होते. पुढील चेंडू राईट ओव्हर विकेट येतोय. अमोल फेस करतोय. समोर उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू टाकलाय मात्र त्याचं प्रत्युत्तर नव्हतं. बॉल चेंडू स्थिरावतोय तो किपरच्या हातामध्ये म्हणजेच बिंदी गेंद डॉट चेंडूची सांगत होती. परशुदादा कुठेतरी बॉलिंग टीमने जोरदार कमबॅक केलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन बोर्डवरती लागलेले असताना ह्या ओव्हरच्या 5 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि अजूनही 1 चेंडू शिल्लक. नक्कीच टप्प्यावरती टिसून गोलंदाजी करतोय. उचललाय. टप्पा बदलला. थोडा आदळला चेंडू आणि त्याचा सरपूस समाचार घेतला. आपली मानाची सन्मानाची ट्रॉफी द्वंद्व रंगले. बॅटल रडतायत, बॅटल लढतायत. आपल्या फक्त मानाच्या सन्मानाच्या नक्कीच पुढील चेंडू आलाय आउट ऑफ दी पार्क फिरलाय. जल्लोष होतोय, जल्लोष होतोय, जल्लोष होतोय का पाहावं लागेल. जल्लोष झालाय, जल्लोष होतोय रत्नागिरी चिपळून, जल्लोष होतोय रत्नागिरी चिपळून. अमोल दादा मारतोय उचलून उचलून षटकार 6 धावांसाठी. 6 धावा झाल्यात. अगदी गगनाला भिडणारा असा षटकार पाहायला मिळाला. आकाशाला गवसणी घालणारा षटकार पाहायला मिळाला अमोलच्या माध्यमातून आणि गगन भराई होते. धावफलके धावा लागल्यात त्या 47. 4 चेंडूची संग्रह झाली. 2 चेंडू देखील अजून शिल्लक आहेत. बघावं लागेल. अजून एक चेंडू थोडा टप्पा मागे खेचला आणि ऑफ कटरचा चेंडू होता
बॉल गरकन फिरला. अमोलला थोडी दुखापत होते, पाहावं लागेल बॉल लागलाय का, काही हरकत नाही. जोरदार फटकेबाजी बघायला भेटते आपल्याला. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि 48 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर अशी धावफलक उभारण्यामध्ये संभाजी स्वराज्य वॉरियर संघाने सुरुवात केलेली आहे. फिरकवण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट पिच चेंडू मारण्यामध्ये अयशस्वी ठरला. पॅडी ओव्हर झाली का? तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 48 रन बोर्डवरती लागलेले आहे. कुठेतरी 16 रन प्रति ओव्हर या स्पीडने संभाजी स्वराज्य वॉरियर संघ वाटचाल करतोय. अशाच प्रकारे बॅटिंग चालत राहिली तर 80 रनांपर्यंत मजल मारू शकतात. संघाचं टार्गेट असेल की 80-90 पर्यंत स्कोरबोर्ड पोहोचला पाहिजे. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि अमोल दादा आणि पॅडी दोघंही नॉट आउट खेळत आहेत. अतिशय तुफान अशी फटकेबाजी बघायला भेटते आपल्याला. श्यामबाईंचं आगमन झालेलं आहे ग्राउंडमध्ये. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी स्टेजवरती संपर्क साधायचा आहे आणि गणेश दादांना मी विनंती करेल शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा मान वाढवायचा आहे. नक्कीच श्याम गौरी सर आमचे आले आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार आपण आलात बद्दल. फुलटॉस चेंडू आला, भिरकावून दिला, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. पहिल्या बॉलवरती अमोल दादा शिंदे यांच्या बॅटमधनं निघतोय जोरदार षटकार आणि कुठेतरी शेवटचे 12 चेंडू कसे खेळायचे याचं एक प्रिव्ह्यू दिलेला आहे अमोलदादांनी. या दरम्यान संघाची 50 कंप्लीट होते. 3.1 षटकांमध्ये 54 रनवरती 1 विकेट. संभाजी स्वराज्य वॉरियर संघ. तो वेगळा आहे, आपला नाही आणलाय. हो ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू अमोल दादांकडे थोडंसं मिसकॅल्क्युलेशन, लिव्ह केला होता. वाईड साठी अपील होती पण पंचांनी फेटाळली आणि निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा चेंडू उचलला, परत एकदा अमोलदादा शिंदे यांच्या बॅटमधनं येतो. या ओव्हरचा दुसरा षटकार. 3 चेंडूंवरती 12 रन झालेले आहेत आणि अमोलदादांची धडाकेबाज फलंदाजी ऑनगोईंग आहे. कुठेतरी शेवटचे अजून 9 चेंडू कसे खेळायचे याचं एक प्रिव्ह्यू अमोलदादांच्या बॅटमधनं येताना दिसतोय. 60 रन बोर्डवरती लागलेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3.3 ओव्हर नंतर 60. नवख्या खेळाडूवरती कुठेतरी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न अमोलदादांकडनं. अमोलदादांकडनं एक सुंदर अशी कव्हर ड्राईव्ह बघायला भेटली आणि 2 षटकांच्या नंतर येतोय एक कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात चौकार. 4 चेंडूंमध्ये 16 धावा टिपलेल्या आहेत अमोलदादा यांनी. 2 षटकार आणि 1 चौकार. परशुदादा मी परत एकदा सांगेल, परत एकदा नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडलेला आहे आणि विकेट कोणाची सोडली आहे? पहिले पॅडीची सोडली, नंतर अमोलदादाची सोडली आणि दोघंही तुफान फटकेबाजी करताय. या दरम्यान विनोद सिंग यांच्याकडनं एक अनाउन्समेंट होतीये. एका ओव्हर मध्ये जर 4 षटकार लागले
बॅक टू बॅक नसले तरीही चालतील, तरी 1000 रुपयाचं पारितोषिक 4 षटकार मारणाऱ्या बॅट्समनला भेटेल. अमोल दादांच्या बॅटमधनं तिसरा षटकार येतो या ओव्हरचा. उत्तुंग असा शॉट. नक्कीच पाहायला मिळते. बॉल ऑन दी टोस खेळला, आउट ऑफ दी पार्क फेकून दिला. बॉल येतोय. अमोलचे 50 झाले. अमोलने एकदा अभिवादन करायचंय. सोळा चेंडूंमध्ये 50 रनांची अनबीटन खेळी खेळताना अमोलदादा शिंदे. 300हून अधिकचा स्ट्राईक रेट आणि जोरदार फटकेबाजी. अमोलदादा तुमच्यासाठी एक पारितोषिक आहे. तुम्ही जर यानंतर लगातार 2 सिक्सेस मारले तर श्याम गोरी यांच्याकडनं तुम्हाला भेटणार आहे 500 रुपयाचं पारितोषिक. 2 बॅक टू बॅक सिक्सेस. ठीक आहे 500 त्यांचे 1500 माझे. अबे मला इथून पुढे स्ट्रॅटेजिकली बोलायला लागेल मला. बहात्तर रन बोर्डवरती लागलेत. लक्ष असेल आपलं, शेवटच्या ओव्हरमध्ये जर 22 रन पडले तर 100ही कंप्लीट होऊ शकते ह्या मॅचची. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, बीट गेन. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 72 रन वरती 1 विकेट. संभाजी स्वराज्य वॉरियर संघ. कुठेतरी आपल्या नावाला साजेशी अशी खेळी संभाजी स्वराज्य वॉरियर संघाकडनं होताना दिसते. साजेशी अशी खेळी संभाजी स्वराज्य वॉरियर संघाकडनं होताना दिसते. तुफान फलंदाज आणि तुफान गोलंदाजांनी भरलेली ही टीम. फलंदाज आणि तुफान गोलंदाजांनी भरलेली ही टीम आपल्या नावाला. पंचांनी सिक्सरचा निर्णय दिला आहे. दुसऱ्या बॉलवरती सिक्सर लागलेला आहे. 78 रन बोर्डवरती लागलेले आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 100 ओलांडण्यासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता. त्या 3 चेंडूंमध्ये जर 2 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच प्राइस वाढत चाललंय. प्राइस वाढत चाललंय. 500चे झालेत 1000. उजव्या एष्टीच्या बाहेर तू मै करता 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 बॉल गेला. चार बॉल झालेले आहेत आणि स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत 83. विनोद सिंग यांना विनंती असेल, लेग अंपायरचे पंच यांना विनंती असेल, आपण आपल्या अगदी हलक्या हाताने गती परिवर्तन होतं. फिंगर रोल केला होता. तितका कठीण नसतो बॉल खेळणं. नक्कीच अजून एक धाव. 84 84 धावा झाल्यात या इनिंगचा, या षटकातला, या इनिंगचा शेवटचा चेंडू फेस करेल तो पॅडी. 84 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या इनिंगचा. 84 धावा धावफलकात लागल्यात. बघूया आता ह्या चेंडूवरती किती धावा येत आहेत, काय घडतंय, काय बिघडतंय येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती. फुल टॉस चेंडू होता. हलक्या हाताने ग्लान्स केला मात्र तिकडे फिल्डरच फाईन लेगला. एक धाव तर काढली मात्र नाही तू मै करता करता बॉल रनआउट होते पॅडीच्या स्वरूपात. पॅडी बॅक टू डगआउट. धावफलकात धावा लागल्यात त्या 85. नक्कीच 85 धावा झाल्यात. ही मॅच तुम्हाला जिंकायची असेल प्राईम वॉरियर्स या संघाला तर तुम्हाला धावा करायच्या आहेत त्या 86. 86 धावा टू विन. नक्कीच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आम्हाला स्वराज्य संभाजी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून आणि तब्बल धावांचा डोंगर उभा केलाय. 85 धावफलकात धावा लागल्यात आणि 86 धावांची गरज आहे. नक्कीच या सामन्यासाठी विक्कीदादा हिंगे यांच्याकडनं अनाउन्समेंट झालेली आहे. त्याचं फक्त मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. 3 षटकार
आणि 3 विकेट यासाठी बॉलरला किंवा बॅट्समनला भेटू शकतात. 1000 रुपये रोख रक्कम. फायनल पर्यंत ही बक्षिसांचं वितरण चालू असेल. इकडे इकडे नक्कीच आपण आयोजन पाहतोय गणेश भाऊ बेळणेकर चषक 2026 मध्ये. आपलं हार्दिक स्वागत सगळ्यांचं. मॅचचा आनंद घेत आहेत आमचे मनोजदादा गोखले, श्याम गौरी, मॅडी, सचिनदादा जावळे. नक्कीच चंदन देखील मॅचचा आनंद घेत आहे. विनोद कुमार सिंग मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळाला आपल्याला, लेग अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळाला आपल्याला. तेच विनोद कुमार सिंग. त्यांच्याकडनं देखील येथे पारितोषिक सलग 4 षटकार मारणाऱ्यांना 2000 रुपये विनोद कुमार सिंग यांच्याकडनं आले. बिलॉंग्स टू टॉवर 9. तेच विनोद कुमार सिंग. धावांचा पाठलाग करायचा, तो 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. आम्ही आमच्या मुख्य स्कोररच्या भूमिकेत पाहू शकतो गिरीश दादा माडिक यांना. आमचे सिद्धेश दादा देखील मॅचचा आनंद घेत आहेत. स्वप्नील दादा देखील आहेत आमच्या आयोजनामध्ये. विनोद कुमार लेग अंपायर, तुम्हाला विनंती असेल आपल्या स्पॉटवरती उभं राहून अंपायरिंग करायची आहे. सावलीमध्ये नाही जायचंय तुम्ही. विनोद कुमार यांना विनंती आहे, त्यांनी फिल्डिंग पोझिशनला उभं न राहता अंपायर म्हणून उभं राहावं आणि या मॅचमध्ये राहावं ही त्यांना विनंती आहे. बॅट साईज तिथे ऐकू येत नाही, त्यांच्यामुळे ते सामन्यात व्यत्यय येईल आणि आम्हाला मध्ये पडावं लागेल काय झाल्यास. नक्कीच आम्ही पाहू शकतो की गणेश भाऊ बेळणेकर चषक 2026 मध्ये स्वतः गणेश भाऊ म्हणजे आमच्या आबा ठाण मांडून बसलेत. प्रत्येक गोष्टी निरखाईने बघतायत, निरखून बघतायत. पाण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, प्रत्येक खेळाडूची दुखापत झाली की नाही, दुखापत झाली असं प्रत्येकाची आवर्जून काळजी घेत आहेत. येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना आसनस्थ होण्याची विनंती देखील करतायत असे आमचे आबा वन अँड ओनली. चांगलं नेत्रदीपक असं आयोजन पाहायला मिळते. स्वप्नील दादा देखील, सँडी दादा देखील आपलं खूप खूप आभार. पहिला चेंडूवाला निर्धाव चेंडू. शाहिद वाघावरती वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतो तो शाहिद. मी विनंती करतो प्राईम रोज संघाच्या 12व्या खेळाडूला आपण त्वरित माईकशी संपर्क साधायचा आहे. आपला 12वा खेळाडू इथे असणं गरजेचं आहे. शाहिद सर आप रुकना है मैं बॉलिंग के लिए. जोपर्यंत आपला 12वा खेळाडू येत नाही तोपर्यंत आपला पेनलाइज केलं जाईल, 2 रन मायनस केले जातील आपले. आपण त्वरित यायचं आहे, आपला शेवटचा कॉल असेल. शाहिद पहिला चेंडू फेकला गेला. लेट्स प्ले शाहिद सर. नक्कीच दुसरा बॉल भिरकवण्याचा अमोलदादांच्या हातामध्ये सुंदर असा झेल. ओपनर बॅट्समन धडाकेबाज फलंदाज डकवरती आउट ऑन पवेलियन मध्ये परतताना कुठेतरी मॅच प्रेशर म्हणावं लागेल. परशुदादा बलाढ्य असा धावसंख्येचा पाठलाग करताना 0 रनांवरती पहिली विकेट गमावली आहे प्राईम रोज संघाने आणि तो आउट कोण होतोय? सुंदर असा खेळी करणारा तो फलंदाज
अक्षय मोरे पहिल्याच दुसऱ्याच बॉलवरती डॉटवरती आउट होतोय. नक्कीच अक्षयला परतावं लागलं. काय फलंदाजी केली, काय गोलंदाजी केली, काय फिल्डिंग केली. अगदी दोन्ही गुडघे जमिनीला टेकवले आणि बॉल त्याच्या हातामध्ये विसवला आणि अक्षय बॅक टू डग आउट. अगदी वेगाने स्वार होऊन शाहिद गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फुलर लेनचा होता, दुसरा चेंडू देखील फुलर लेनचा होता, मात्र बॅटला ग्लान्स केला आणि थेट विसावला तो अमोलच्या हातामध्ये. याचाच अर्थ काय, तर विकेट गेले, ती मौल्यवान विकेट. बॅक टू डग आउट. पुढील चेंडू शाहिद राईट मोवरती विकेट टाकतोय. बॅटिंगला आलाय तो. वाघमारे दीपक आलाय. दीपक बघूया, दीपक आपल्या संघासाठी दमखम दाखवतोय का. फिल्डिंगची थोडी सजावट करतात, पिओट फिरवतात फिल्डिंगच्या माध्यमातून. पुढील चेंडू राईट मोवरती विकेट. शाहिद गुंद चेंडू, फर्निचर डिस्ट्रॉय होतंय, ते होतंय विकेटचं पतन. यू मिस, आय डेफिनेटली हिट. बॅटर बॅक टू डग आउट. नक्कीच थांबा, वो बॉलर किधर आने दो, बॉलर उसको उसके कमेंट नहीं मेरे को. शाहिद को 1000 रुपए का इनाम. 1500. नक्कीच शाहिदसाठी प्राइज आलंय. शाहिदने आता जर विकेट घेतली तर त्याला दीपक कुटे यांच्याकडून देवगडचा हापूस 1 डझन पेटी हापूस आंब्याची पेटी लगी एकदा मिळणार आहे. फ्री फ्री फ्री. आणि कॅश प्राइज देखील आलंय श्यामगौरी यांच्याकडनं, आमच्या श्यामगौरी सरांकडनं. अजून एक विकेट घेतली तर इथे ते 500 रुपयाचं बक्षीस इथे शाहिदसाठी. नक्की प्रत्येक खेळाडूची इथे निगा राखली जाते. आपण परफॉर्मन्स द्या आणि पैसे मिळवा. आपण परफॉर्मन्स द्या, आपण एफर्ट्स टाका आणि 500 रुपये मिळवा. नक्कीच प्राइस वाढेल देखील, मात्र तुम्हाला परफॉर्म करावंच लागेल. नक्कीच दादा, बॅक टू बॅक 2 विकेट आलेले आहेत आणि विकीदादा हिंगे यांच्याकडनं अनाउन्समेंट होती. 3 षटकार, 3 विकेट्स, 3 चौकार. आणि आता श्याम गोरी सरांकडनं पण अनाउन्समेंट झाली. या बॉलवरती विकेट पडली. उचलण्याचा प्रयत्न कव्हर्सच्या दिशेने, बॉल चाल पण फक्त सिंगल. कुठेतरी हॅट्रिक वाचलेली आहे दादा. आणि जे पारितोषिक येणार होतं बॉलरसाठी, शाहिदसाठी, ते कुठेतरी त्याला हुलकावणी देऊन गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच चर्चा होते चांदा ते बांधा. चर्चा होते चांदा ते बांधा आणि शाहिदने केले बॅटरचा वांदा. आलाय 2 विकेट शाहिदच्या मार्फत. अगदी भन्नाट गोलंदाजी करतोय शाहिद. पुढील चेंडू शाहिद टाकतोय आणि व्ही शेप मध्ये खेळला, फेकून दिला लेग साइडला. बॉल गेलाय, चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स, 2 बाउन्स, दण करत चौकार. 4 धावा. 2 चेंडूंवरती बॅक टू बॅक विकेट आल्यानंतर कुठेतरी बॅटिंग टीम अंडर प्रेशर बघायला भेटते आपल्याला. आणि पहिल्या 5 चेंडूंवरती फक्त 5 धावा बोर्डवरती लागलेल्या असताना 2 विकेट गमावलेल्या आहेत प्राईम रोज वॉरियर संघाने. थोडी फिल्डिंगची सजावट बदलताना शाहिदचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला कव्हर्सच्या दिशेने भिरकावलेला. पॅडीच्या हातामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 6 रन देऊन 2 विकेट बळकवलेले आहेत शाहिद. संभाजी स्वराज्य वॉरियर संघाची सुंदर अशी सुरुवात. नक्कीच टिचून गोलंदाजी केली, फ्रूट प्लेट गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला शाहिदच्या माध्यमातून. अगदी धावा दिल्या. P1चं षटक म्हणजे पॉवर प्ले षटकामध्ये फक्त 6 धावा. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकला येतोय. राईट मोवरती विकेट टाकणार आहे पॅडी. नक्की बलाढ्य असं डोंगरा एवढं आव्हान आपल्या समोर उभं आहे. 85 धावांचं. बघूया पाटला कसा होतोय. पाटला होणं शक्य आहे, मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न अशक्य शब्द मजनम आहे तर प्रयत्न माझा देव. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल प्राईम वॉरियर्स या संघाला. आणि बॉलिंग ट्रॅकला आलाय तो पॅडी. शाहिद फिल्डिंग फिरवतोय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. म्हणजे काय, तर आता 5 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर आपण ठेवू शकता आणि त्याप्रमाणे आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. चला स्पीडअप घ्यायचंय, आपण जास्त वेळ घ्यायचं नाहीये. स्वराज्य संभाजी वॉरियर्स या संघाला विनंती असेल, रखरखत्या उन्हात रणरणत्या उन्हामध्ये चाललंय. हिरवळ जिथे अवेलेबल आहे, जिथे आहे हिरवळ, ते रुनवाल गार्डन सिटीचं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय तृतीयाचा मुहूर्त पाहून आपल्याला आपल्या भेटीला आले गणेश भाऊ बेळणेकर चषक 2026 संस्करण पहिले संस्करण पाहायला मिळतंय आपल्याला गणेशदांच्या मार्फत, म्हणजे आबा.
नक्कीच दादा, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन पॅडी येतोय बॉलिंग एंडवरती. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय कंजूस अशी बॉलिंग करत शाहिद सुंदर अशी सुरुवात करून दिली आपल्या संघाला, संभाजी स्वराज्य वॉरियर संघाला. फक्त 6 रन खर्ची करून 2 विकेट बळकावलेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. कुठेतरी जोरदार बॅटिंगची आवश्यकता प्राईम रोज वॉरियर संघाला. 4 ओव्हरमध्ये 79 रनांची आवश्यकता. पहिला बॉल फुल टॉस, फाईन लेगच्या दिशेने भडकावलेला. बॅट्समन कडनं अंपायर कडे अपील. चौकार ठोकलेला आहे पहिल्या बॉलवरती. दोन्ही अंपायरने रिकॅन्सल करायचं आणि एक डिसिजन आम्हाला कळवायचं इकडे. अंपायर साठी निर्णय आहे नो बॉल. नो बॉल घोषित केलेला आहे थर्ड अंपायरने. पॅडीचा पहिला बॉल फाईन लेग कडे भिरकावला होता, नो बॉल. आणि हा पुढचा फ्री हिट असेल. सूरज पंच. नक्कीच मी रिकन्साईल करतोय. रिव्ह्यू फक्त अंपायरला आहे. अंपायरला डाऊट असेल तर तो थर्ड अंपायरला विचारू शकतो. अंपायरवरती प्रेशर आपण टाकू शकत नाही. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण प्रेशराईज करू शकत नाही. आम्हाला अंपायरकडनं कॉल आला तरच तो रिव्ह्यू चेक केला जाईल, याची दोन्ही संघांनी दखल घ्यावी. मला वाटतं परशुदादा पुढचा बॉल फ्री हिट असू शकतो, कारण नो बॉल घोषित केलेला होता हाईटचा. नक्कीच पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघूया पॅडी समोर आदळला चेंडू, आउट ऑफ द पार्क फेकून दिलाय. चेंडू करतोय हवाई सफर, होतोय एअर स्ट्राईक. षटकार 6 धावांसाठी. कुठेतरी परशुदादा मला असं वाटतं पहिला पहिल्या चेंडूवरती 11 धाव. परत एक बॉल कट करण्याचा प्रयत्न, फक्त सिंगल रन येईल या बॉलवरती. चांगला कमबॅक म्हणावा लागेल पॅडीच्या बॉलिंग मधनं. 2 बॉल झालेले आहेत, 18 रन बोर्डवरती लागलेले आहेत. 2 विकेट पडलेले आहेत प्राईम रोज वॉरियर संघाच्या. यॉर्कर लेंथ ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न पॅडीकडनं. सुंदर कमबॅक. नक्की स्वतःला सांगा हारणे माझे ध्येय नाही, मी जगलोय तो फक्त जिंकण्यासाठीच. अशक्य शब्द मजन माहित, प्रयत्न माझा देव. प्रयत्न तुम्हाला करावा लागेल पॅरामाउंट्स प्राईम वॉरियर संघाला. जर हा संघ जिंकायचा असेल तर, सामना जिंकायचा असेल तर. आणि आला व्ही शेपमध्ये खेळण्याचा. बॅटचा फ्लो मात्र चांगला होता, मात्र बॉल तेवढा संपर्कात आला नाही. बॅटची कडा लागली, बॉल विसरत होतो लक्ष्मणकडे. लक्ष्मण बॉल गॅदर केला, फेकी केली, तोपर्यंत धावा कलेक्ट केल्या गेल्या. 1 आमच्या समवेत जोडले गेले डीजे मास्टर नरसे काका. आपण मंत्रमुग्ध करणार आहात. नक्कीच पुढच्या चेंडूवरती पाहूया काय घडते. ऑफ कटरचा चेंडू, बॅटची कडा लागते, लेमन कट लागते, जात आहे फाईन लेगला चेंडू. तोपर्यंत धावा कलेक्ट करतील त्या 1 ने धावसंख्या ऍड होते. धावफलक्यात धावा लागल्यात त्या. दादा कौतुक करावं लागेल अमोलदादा शिंदेचं. खूप छान अशी फिल्डिंग सजावट त्यांनी सेट केलेली आहे. लेग साइड बाउंड्रीवरती 4 खेळाडू आपण बघू शकतो आणि ऑफ साइडला फक्त 1 खेळाडू बाउंड्रीवरती. आणि त्या फिल्डिंगला साजेशी अशी बॉलिंग पॅडीकडनं होते. पुढील चेंडू, बॉल जेवढी उसळी घ्यायला पाहिजे तेवढी उसळी घेतली नाही आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि ओव्हरची देखील समाप्ती होते. परशुदादा
पहिल्या चेंडूवरती परशुदाला पॅडीने सुंदर अशी गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती 11 रन खर्च केल्यानंतर सुद्धा टोटल त्याच्या ओव्हरमध्ये फक्त 15 रन भेटले बॅटिंग टीमला. दीपक जांगरा. अरे दीपक दीपक बाई धावा लागले ते 21-1 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळलेला चेंडू, अगदी बॉल लँडिंग झाला मात्र खाली. फुलटॉस होता. फुलटॉस गॅदर करणं तितकंसं फार कठीण असतं. बॉल रिलीज झाला वरतून मात्र लँडिंग झाला प्रचंड खाली स्टंपच्या पॅरललला, म्हणून अजून एक धावसंख्या झाली ती. पुढील चेंडू राईट ओव्हर दी विकेट. दीपक आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य पॉइंटच्या दिशेने भिरकावलाय. आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावांसाठी. तर पहिल्या बॉलवरती पहिला षटकार आलेला आहे आणि गणेश दादा यांच्याकडनं पारितोषिक लागलेलं आहे. 3 बॉलवरती 3 षटकार किंवा 3 बॉलवरती 3 विकेट जर आल्यात तर बॉलरला किंवा बॅट्समनला रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच पुढील चेंडू राईट ओव्हर दी विकेट. दीपक हो काय बॉल टाकला, अगदी बॅटची कडा घेतली. या चेंडूचं प्रत्युत्तर नव्हतं मात्र बॉल आला तसाच हलक्या हाताने खेळला. सन्मान देण्याचा प्रयत्न झाला, यशस्वी देखील झालाय. हेच क्रिकेटचं नियम आहेत. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं देखील गरजेचं आहे आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागतो क्रिकेटमध्ये. पुढील चेंडू अजून एक बुंदा चेंडू टाकलाय दीपकने. काय गोलंदाजी करतोय दीपक, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय दीपक. सुंदर असे 2 बॉल बघायला भेटले आपल्याला दीपकच्या बॉलिंग मध्ये. 2 बॉलापूर्वी कव्हर्स मध्ये उत्तुंग असा षटकार लागला होता, त्यानंतर अशी सुंदर असं कमबॅक केलंय दीपक जांगरा याने. बॅट्समनकडे काही उत्तर नव्हतं त्या दोन्ही बॉलसाठी. पुढचा चेंडू परत एकदा कव्हर्सच्या दिशेने उचललाय, चाललाय तो सीमारेषा पलीकडे. षटकार. नक्कीच येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 51 धावांची गरज असेल. 13-51 इक्वेशन येऊन टेपले. 13-51 फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. इट्स अ डॉट गेम. राहुल दादांचं आगमन झालेलं आहे. राहुल दादांकडनं प्रत्येक 3 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक 3 विकेट्सला पारितोषिक आहे 500 रुपयांचं. राहुल दादांकडनं 3 चौके जरी कोणी हॅट्रिक मारले तर त्यांनाही 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. 3 विकेट, 3 चौकार, 3 षटकार, 3चा आकडा जो कोणी गाठेल त्याला मिळेल 500 रुपये रोख. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 51 रनांची आवश्यकता प्राईम रोज वॉरियर संघाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 35 रन विथ लॉस ऑफ 2 विकेट्स.
येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 51 धावांची आवश्यकता. हॅलो हॅलो 12 चेंडूंमध्ये 51 धावांची आवश्यकता. शशांक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय. फुलटॉस चेंडू भिरकावलाय, चाललाय तो सीमारेषा पलीकडे. 6 रनांसाठी पहिल्या बॉलवरती पहिला षटकार आलेला आहे. येणारे 11 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. अजून एक निर्धाव चेंडू आलाय, म्हणजेच काय 10 चेंडू आणि 45 धावांची गरज. म्हणजे 10 चेंडू मध्ये जवळजवळ तुम्हाला 7 चेंडू बाहेर फेकावे लागतील. 7 6 42. नक्कीच दादा, क्रिकेटमध्ये काही येऊ शकतं. अजून एक फुलटॉस चेंडू फेकून दिलाय, फेन्सिंगच्या बाहेर आलाय. षटकार 6 धावांसाठी. इक्वेशन कुठेतरी कमी होतंय. 9-39. थँक्यू डीजे. नक्कीच मॅच होऊ शकते इथून देखील. 9 चेंडू आणि 39 धावांची गरज. परत एक. अजून एक ऑफच्या दिशेने, मात्र तिकडे पॅडी आहेत. बॉल अडवला, फेकी केले तोपर्यंत 1 धाव आणि रनआउटच्या सुरुवात. अजून एक पॅटर डगआउट कडे, बॅक टू पॅव्हेलियन. नक्कीच कौतुक करावं लागेल पॅडीचं. नक्कीच धावा झाल्या त्या 8ला 38. 8 चेंडू आणि 38 धावांची गरज. 8ला 38 इक्वेशन येऊन ठेपले. 8 चेंडू आणि 38 धावांची गरज. म्हणजे 8 मधले 6 तर बाहेर मारावे लागतील. बघूया मारतोय, अशक्य असं काही नाही. मारले तर आहेत, अजून मारायचे. बघूया पुढचा चेंडू. शशांक अगदी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. 7 चेंडू आणि 36. 7 चेंडू आणि 36 धावांची गरज. 7 चेंडू आणि 36 धावा. बघूया ह्या चेंडूती काय घडतंय. या चेंडूती मोठा फटका येणं गरजेचं. बघूया पुढचा चेंडू. नाही, हलक्या हाताने खेळला चेंडू. स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न राहील. म्हणजेच काय, येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 35. 6-35 समीकरण जपलंय. येऊन शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 35 धावा. मी नरसे काकांना विनंती करतो, आपण आपल्या सुमधुर संगीताने आम्हाला मंत्रमुग्ध करायचंय. वाजवून जा, वाजवून द्या नरसे काका. काय करायचं? शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. बाळा बाळा
भालचंद्र सूर्यवंशी. नक्कीच गणेश भाऊ बेळणेकर चषक 2026 मध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत. अगदी नेत्रदीपक असं आयोजन पाहायला मिळतंय. अगदी कमी वेळात आयोजन केलेली स्पर्धेचं एक नेत्रदीपक आयोजन, चांगला प्लॅटफॉर्म, ध्येय उद्दिष्ट मात्र क्लिअर आहे समोर. नक्कीच पुढचा आपला पहिला सेमीफायनल सामना आपण खेळवणार आहोत. मास्टर ब्लास्टर विरुद्ध T13 वॉरियर. दोघही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल, टॉससाठी तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. या मॅच नंतर आपण लागलीच पहिली सेमीफायनल खेळवणार आहोत. मास्टर ब्लास्टर आणि T13 वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधाराने यायचे. बघूया इक्वेशन येऊन टपले. स्ट्राईकला आहे तो, बॉलिंग ट्रॅकला आलाय जयवीन. येणाऱ्या 6 चेंडू आणि 35 धावांची गरज. ह्या चेंडू सांगू शकतो मॅचचा निकाल. पहिला आलाय गेला, उडवून दिलाय षटकार. 6 धावांसाठी आलं. इक्वेशन जुळण्याचा प्रयत्न केलाय आणि येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 29. सामना अजून जिवंत आहे, सामना अजून संपलेला नाही, कारण बॅटर अजून स्ट्रगल करतोय, बॅटर अजून झगडतोय. कॅप्टनने टाकलेला विश्वास त्याला जाऊ देणार नाही तडा. जोपर्यंत माझा संघ जिंकत नाही तोपर्यंत चालू राहील माझा लढा. तोच लढा देतोय बॅटर प्राईम वॉरियर्स या संघाचा. T13 वॉरियरच्या कॅप्टनला विनंती आहे कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. T13 वॉरियर्स. शैलेशने हा काय घडतंय इकडे. शैलेश मात्र संघर्ष देतोय. आता 4 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. सामना कुठेतरी खुला झालाय. स्वराज्य संभाजी वॉरियर्स या संघाच्या साईडने येणाऱ्या 4 चेंडू आणि 29 धावांची गरज मात्र पाहावं लागेल आता काय घडतंय या चेंडूवरती. 4 चेंडू आणि 29. राहुल दादा उडवून दिलाय षटकार. 6 धावांसाठी इक्वेशन कमी करतोय. पहिल्या सेमीफायनलचा टॉस आपण कॅरी करतोय. राहुल दादांना विनंती असेल की तुम्ही टॉस उडवायचा आहे. सूरज आम्हाला डिसिजन सांगा. सूरज डिसिजन सांगा. डिसिजन. चंदन सिंग Okay. तुम्हाला विनंती असेल की तुम्ही Short आपलं ball आहे. स्ट्रॅटेजी थोडी Short चेंडू डिस्कस आहे. करायची आहे. पहिला टीम तुम्ही ठरलेला आहात की पहिल्या स्पॉटवरती तुम्ही क्वालिफाय केलेला आहे आणि तुमचं काय ध्येय असेल पहिल्या सेमीफायनल मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल हमने जो पहला मैच खेला उसी बेस पे सेकंड मैच भी खेलना है. 60-65 के अंदर टीम को रोकना है और इसी तरह बैटिंग करके विन होना है. एक टारगेट सेट हो जाता है तो माइंड में एक क्लैरिटी हो जाती है कि हमको ये रन रेट के साथ खेलना है. इतने बॉल डॉट्स भी होते हैं तो हमको इतना 6 मारना है. एक कैलकुलेशंस हो जाता है. इसके लिए मैंने फील्डिंग लिया. बैटिंग करें. नक्कीच दादा तुम्ही टॉस हारलेला आहात. तुम्हाला पहिलं बॅटिंगला आमंत्रण केलेलं आहे, पण तुम्ही पहिली मॅच बघितलीच असेल. चंदन सिंग यांनी अनबीटन 70 प्लस स्कोर त्यांनी चेस केला होता. त्यामध्ये तुमची काय स्ट्रॅटेजी असेल. आमची स्ट्रॅटेजी हीच आहे की अबाव 80 स्कोअर करायचा आणि मॅच जिंकायचीच आहे. नक्कीच दोनही संघांचे अभिनंदन आणि दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक त्यांच्या पुढच्या सामन्यासाठी. आणि ह्या नाणेफेकीमध्ये मास्टर ब्लास्टर संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ब्लू आर्मी या संघाला पाचारण केलं आहे की तुम्ही पहिले फलंदाजी करावी आणि एक बलाढ्य असे धावफलक त्यांच्या समोर उभा करावं. सूरज कनाल आणि विनोद सिंग हे आपल्याला पंच लाभले होते या मॅच साठी. दोघांचंही स्वागत आहे. 5 मिनिटांमध्ये आपण पुढचा सामना घेणार आहोत. ब्लू आर्मी विरुद्ध मास्टर ब्लास्टर. 5 मिनिट. संभाजी स्वराज्य वॉरियर या संघाचं हार्दिक अभिनंदन. त्यांनी क्वार्टर फायनल